तर मित्रांनो, कधी वाटतं का तुला, माझं काही होत नाही, मी कितीही प्रयत्न केला तरी अपयशच येते. तेव्हा लक्षात ठेव, अपयश म्हणजे शेवट नाही, ते तर स्वामी समर्थांची परीक्षा आहे. कारण स्वामी कधीही त्या भक्ताला सोडत नाही, जो शेवटपर्यंत लढत राहतो. जेव्हा आयुष्य तुला गुडघ्यावर आणतं, तेव्हा स्वामी समर्थ तुला पाठीशी उभे राहून म्हणतात, "उठ रे माझ्या लेकरा, अजून खूप काही करायचं आहे तुला." कारण स्वामी समर्थांच्या भक्ताचं नशीब कधीच हरत नाही. ते फक्त थांबतं, योग्य वेळेची वाट पाहतं. जग तुला ओळखत नाही, लोक तुला कमी लेखतात, पण लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुला ओळखतात. ते तुझं मूक रडणं ऐकतात, तुझं मौन पाहतात आणि योग्य क्षणी तुला वर उचलतात. मुनी मनात देव, काळ कठीण नाही, श्रद्धा कमी आहे. श्रद्धा वाढव, चमत्कार आपोआप होतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या कर्माचं फळ येळेवर देतो, पण तू संयम ठेव. कारण ते तुला आज दुःख देत आहे, ते उद्या तुला शक्ती देईल. पण कोणत्याही संकटात घाबरू नको. कारण स्वामी समर्थांच्या नावाने चाललेलं पाऊल कधीच प्रतिष्ठित ठरत नाही. दररोज सकाळी स्वामी समर्थांचं नाव घे आणि सांग, माझ्या जीवनात काहीही होऊ दे, पण माझा विश्वास स्वामी समर्थावरून कधी ढळणार नाही. आणि बघ, हळूहळू सर्व काही बदलू लागेल. मार्ग स्पष्ट होईल, कारण श्रद्धा ठेवणाऱ्याला स्वामी समर्थ स्वतः मार्ग दाखवतात. तुझं आयुष्य म्हणजे एक परीक्षा नाही, ती एक साधना आहे. प्रत्येक अश्रू म्हणजे प्रार्थना आहे आणि प्रत्येक वेदना म्हणजे स्वामी समर्थांची कृपा आहे. म्हणून आजही स्वतःवर विश्वास ठेव, कारण तुझ्या मागे आहेत अक्कलकोटचे महाराज श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुझ्या प्रत्येक श्वासात त्याचं नाव असू दे आणि तुझं प्रत्येक कर्म त्याचा आशीर्वाद घेऊन पुढे जाऊ दे.